के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो, सासों की तार बोले जय सिया राम राम, जय राम श्याम श्याम, जय सिया राम राम, जय राम श्याम श्याम। तन के तंबूरे में दो, तन के तंबूरे में दो, सासों की तार बोले जय सिया राम राम, जय राम श्याम श्याम, जय सिया राम राम, जय राम श्याम श्याम। या शरीर रूपी तंबुऱ्यामध्ये एक इकडची नाडी आहे, एक इकडची नाडी आहे आणि मात्र रात्रंदिवस श्वास चालू असतो। 21,600 वेळा श्वास येतो आणि जातो। त्या श्वासाश्वासाचा परिचार, आगमा निगमाचा संचार आणि तेथोनी होय साचार, उद्धवा तेथेची घर बांधिली। अशा पद्धतीने महाराज श्वासाच्या येताना आणि जाताना जो संधी भाग असतो बघा, तुम्ही श्वास तुम्ही ज्या वेळेला घेताना आणि सोडता त्यावेळेला संधी भाग येतो मध्ये, ती त्या ठिकाणी आपल्याला जागा वाढवायची हळूहळू ढाळे ढाळे आणि ते सुख आज काही उद्या काही, दिने दिने नवम नवम प्रतिक्षणम वर्धमानम असं सुख वाढत जातं। त्याला भक्तीचं सुख म्हणतात, कैवल्याचं सुख म्हणतात, आत्मसुख म्हणतात आणि ते सुख मिळवण्याकरता अनंत जन्मापासून आपण तरफडत आहोत की ते मिळावं। प्रत्येकाची धावपळ तेवढ्या करता, पण नेमकं वेळेवर मात्र ते सुख मिळेल तेव्हाच आपण मात्र आपली साधना ढिली करतो आणि म्हणून आपल्याला ते सुख सापडत नाही। म्हणून महाराज म्हणतात की नाव धड करा सहस्रनामाचे, जे भव सिंधूची तडी पावे, हट्टाहासाने करावं लागेल। बघा तुम्ही ज्ञानोबा म्हणतात देवाची द्वारे उभा क्षणभरे, तेने मुक्तीचारी साधिल्या। भेटून गेल्या व ऐके असं नाही बरं का, भेटून गेल्या व चार मुक्ती असे नाही, फुकट न भेटणं व असं बी नाही। तेने मुक्तीचारी साधिल्या, मी साधल्या। सद्गुरूंची कृपा संपादन करून त्या चारही मुक्ती भगवंताच्या दारामध्ये उभं राहून संतांच्या कृपेची रीत समजून साधिल्या शब्द आहे बघा ज्ञानोबरायांचा। त्या पद्धतीने मात्र संतांचा जो महिमा आहे तो अतिशय दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते, बहु दुधड जरी झाले मैस गाय तरी काय होईल काम। देव फक्त संत दाखवू शकतात आणि जो देव संत दाखवतात तो कुठं काळा पाण्यावर गेलेला नाही, तो प्रत्येकाच्या हृदयात असतो। तैसा हृदयामध्ये मी रामू, हस्ता सर्व सुखाचा रामू, का भ्रांताशी कामू उश्यावरी। मग जर नामस्मरण सतत सतत केलं तरच उद्धार होत असेल। मग आपण त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे का नको? काय म्हणणं आहे ताई तुमनं? केलं पाहिजे का नको देवाचं चिंतन? तात्या काय म्हणणं आहे तुमनं? इकडे देखा, करायला पाहिजे का नको? नाव धड करा सहस्रनामाची, त्याच्याशिवाय ती होईल का? अजिबात होणार नाही वासुदेव बाबा, आहे का नाही? हो, म्हणून सगळ्यांनी हात उंच करावं। प्रसन्न अंत करणारे पुरुष मंडळींनी, महिला मंडळींना सबसिडी। हो, अशा पद्धतीने कालच्या काली वाजवायचे बरं, जो ज्याने नाही वाजवलं त्या शेजारी ताई शपथ। अशा पद्धतीने प्रत्येकाने भजन करे। विठोबा रखुमाई
बंदी मंडळासाठी टाळी वाजवली. नाव धड करा सहस्रनामाची, ते भव सिंधूची तडी पावे. दादा सज्जन हो, चांगला बारकाईने विचार केला. फक्त तुमचे 5 मिनिटं घेईल, सेवेला पूर्ण विराम देईल. चांगला जर बारकाईने विचार केला, समाजाच्या मनामध्ये देवाबद्दलची जी विषमता आहे ना, विषमता ही घालवली गेली पाहिजे. देवाविषयीची विषमता फार मोठी प्रकारे आहे, ती विषमता मिटवण्याचं काम संत करत असतात. एका गावामध्ये साधू आले आणि साधूने प्रश्न विचार केला. गावकऱ्यांनी पाहिलं, आपल्या शेजारच्या जंगलामध्ये साधू महात्मा बसलेले आहेत. गावकरी गेले, बोलून आणलं साधूला. म्हणे बाबा चला ना आमच्या गावाला. आले बाबा, आणि बाबा आल्यानंतर पूजा झाली. बाबांची फुलार टाकले. अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी बाबांना विचारलं, म्हणे बाबा आम्हाला काहीतरी सांगावं देवाबद्दल. देवाबद्दल फार लोकांना संभ्रम आहे, सांगा काहीतरी. आणि त्यावेळेला त्या बाबांनी असे बसले, म्हणे भाऊ सांगेल तुम्हाला नक्की, मार्ग दाखवेल नक्की, पण माझी एक अट आहे. मी एक प्रश्न तुम्हाला विचारेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं तर मी काहीतरी सत्संग सांगेल, नाही तर निघून जाईल आपलं कमंडलू घेऊन. आणि त्या ठिकाणी मात्र सरल्याबरोबर आणि अशी वर्जाप त्या ठिकाणी मात्र मंडपाचा फुल भरला आणि भरपूर त्या ठिकाणी मोठं नियोजन केलं. आणि नियोजन केल्यानंतर सिंहासन ठेवलं. सिंहासनावर बाबा जाऊन बसले. बसल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी 5 मिनिटं सगळे शांत झाले. बाबांनी प्रश्न विचारला, जगात देव आहे का? असा प्रश्न विचारल्याबरोबर सगळ्या गावाने एका आवाजात सांगितलं, बाबा जगात देव आहे, तुम्ही प्रवचन चालू करा. बाबांनी कमंडल उचलून बाबा तुरु तुरून निघाले. बाबा निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी लोक म्हणत, आपलं काय चुकलं, आपण तर सांगा का नको देव आहे. मग काही शानी मंडळी गेली बाबा, बाबा आमना गावनं काही चुकाई का? तुम्ही आम्ही देवशी असं हा म्हणा का नको? मग तुम्ही का बरं निघ्यात? अरे सगळ्या गावाला माहितीये देव आहे, मग जी गोष्ट आहे त्याच्यावर काय चर्चा करायची, म्हणून निघून आलो म्हणे मी. दुसरा दिवस म्हणे, बाबा तुम्ही तशी काळजी करू नका, तुम्हाला हात जोडतोच आम्ही. पण त्या गावकरी लोक एवढं मोठं नियोजन, वरण काय, भात काय, बट्टी काय, शिरा काय, बुंदी काय, काय काय स्वयंपाक करता आम्ही सगळ्या गोष्टीचा, आणि तुम्ही खुशाल तुरू निघात. असं करू नका, काहीतरी सत्संग सांगा बा. दुसऱ्या दिवशी कसं तरी विनवणी करून बाबाला बोलून आणलं. परत ते नियोजन सिंहासनावर बाबा बसले. सगळे मंडळ स्तब्ध झालं आणि लोक स्तब्ध झाल्यानंतर बाबांनी परत प्रश्न विचारला. पण येस नाही असं काही, रात्री मिटिंग लिहिली, अहो बाबा चांगला नाही. हा त्यांना नक्की कळले, अर्धा लोकांनी हा म्हणा ना, अर्धा लोकांनी नाही म्हणा. आणि ठरलं बघ गणित. आणि ते गणित ठरल्याबरोबर आला प्रश्न विचार, जगात देव आहे का? अर्धा जण म्हणे हो, अर्धा जण म्हणे नाही, हो नाही, हो नाही. बाबा उचना कमंडलू म्हणे आता काय झालं? म्हणे बो तुम्हा गावमा अर्धा लोकातले माहितीचे देव आहे आणि अर्धा लोकातले माहितीचे देव नाही. मग जेसले माहितीचे ना देवशी असं, जेसले नाही माहिती तेच सांग देऊ. गावमा मिटाल्या मालतारा देऊ नका. निघून गेला बरं का. मी कशा करता सांगतो की मात्र फार मोठी विषमता देवाबद्दल. आणि त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी मात्र परत आणखी ते बाबा आला. जगात देव आहे का विचारलं आणि विचारल्यानंतर काही सगळ्यांनी सांगितलं हो नाही, हो नाही, हो नाही असं करता करता. परंतु त्या समाजाच्या मनामध्ये एक असा भाव आहे किंवा नाही. काही लोक देवाला मानतात भीतीपोटी, काही लोक देवाला मानतात आमना म्हातारा माने म्हणून, मागून आलं पिछेशी आई आगे धकाई. काही लोक देवाला मानतात आम्हाला काहीतरी त्याच्याकडून मिळावं म्हणून. आणि काही लोक देवाला मानत असतात मात्र जी पगडा मात्र बसलेला आहे की देवाला जर मानलं नाही तर तो आपलं काहीतरी वाकडं करेल म्हणून. मात्र परंतु प्रेमापोटी जर देवाला मानलं
तर मात्र तो परमात्मा तुम्हाला मात्र आपल्या अंतकरणामध्ये साठवून गेल्याशिवाय राहत नाही. कारण त्या परमात्म्याचं उदार तो हरी ऐशे कीर्ती चराचरी अनंत तोरे गर्जता ती पवाडे. म्हणून महाराज म्हणता ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या कुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. अशा पद्धतीने भगवान परमात्म्याचं चिंतन करावं आणि ते चिंतन मात्र संत आपल्याला शिकवत असतात. संता वाचून या नाम नये हाता साधने साधिता खोटी गुणे जैसा कांते विन करणे संसार तैसा हा व्यापार साधनाचा. काय शिकवतात हो संत? चांगला जर बारकाईने विचार केला कुठूनही काही आणत नाही, अमेरिकेतून आणतात आणि भारतातल्या लोकांच्या शरीरात टाकतात असं नाही. संत तुमच्या ठिकाणी जी वस्तू आहे ते आवरण अज्ञानाचं दूर करतात आणि तुम्हाला तुमच्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे त्याचा संबंध जोडून देतात. काय करतात संत? संबंध जोडून देतात. देवाचा आणि तुमचा जो संबंध आहे तो जोडून देतात तुमच्या ठिकाणी. आणि जोडून दिल्यानंतर काय घडतं व जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. संबंध जोडल्याशिवाय प्रेम तयार होत. प्रेम तयार होण्याकरता संबंध जोडावा लागतो. संबंध जोडला, नामस्मरण घडलं की प्रेम तयार होतं. आणि प्रेम एकदाच जर तयार झालं तर जीवाचं अंतकरण व्यापकत्वाच्या दिशेनं वाटचाल करू लागतं बरं का. हळूहळू ढाळे ढाळे तो जीव मुक्तीच्या प्रांगणात रांगू लागतो, खेळू लागतो, बागडू लागतो. आणि व्यापकत्वाच्या दिशेनं ज्या वेळेला तो पाऊल टाकतो ना त्यावेळेला महाराज म्हणतात की बाबा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पाची विश्व देखे आणि देहेची परब्रह्म सुखे मागू येईल. हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ आणि भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा जया प्रतितीचा वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू वाती. म्हणून त्या ठिकाणी ती स्थिती त्या जीवाच्या ठिकाणी सुद्धा प्राप्त होते. संत कधी मात्र भक्त बनवत नाही, शिष्य बनवत नाही. बनवत असतात ते संतच बनवतात. आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आणि म्हणून 1400 वर्षाचा चांगदेव आणि 6 वर्षाची मुक्ताबाई. चांगदेवा म्हणे आजी जन्मालो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईची. कशामुळे? न कळे ब्रह्मादिका. सद्गुरूची हातोटी बर का. प्रत्येक संतांची एक वेगळी हातोटी आहे आणि त्या हातोटीनं मात्र त्या ठिकाणी जीव संत मात्र त्या जीवाला घडवत असतात. कशा पद्धतीने? जसं ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी लिहिली, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा झाला. ही संतांचं जीवाचं कल्याण करण्याची ही हातोटी आहे. संतच जीवाचं कल्याण करू शकतात. म्हणून संतच मात्र त्या ठिकाणी युक्ती शिकवतात. संतच मात्र जीवाला स्वरूपापर्यंत पोहोचतात. आणखी एक युक्ती संत शिकवतात ते म्हणजे कर्म करत असताना नैष्कर्म स्थितीत जाणं. कर्म करून कर्माचं कर्तेपण जे आहे ते न स्वीकारणं. कर्माचं कर्तेपण जर स्वीकारणं नाही तर कर्म बंधनकारक ठरत नाही. बीजांकुर रूपाने ते शिल्लक राहत नाही. म्हणून परत परत जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही आणि कैवल्य सुखाला तो जीव पात्र होतो. अशी रीत कर्म करून नैष्कर्म स्थितीत जाण्याची जी पद्धत आहे, जी रीत आहे, जी वाट आहे, तुका म्हणे सोपी केली पायवाट आणि तरावया भव सागर रे. आणि ती वाट सापडली की मग मात्र काळावर सुद्धा मात्र जीव मात्र त्या ठिकाणी मात करतो. काळाची आबळे आपलं नामाची आबळे न भिवू सर्वता आणि कळे काळाच्या माथा छोटे मारू आम्ही माथा देतो पाय. जगा काळ खाय आम्ही माथा देतो पाय. अशी मात्र सामर्थ्य त्या जीवाच्या ठिकाणी बाबतं. ते फक्त एकाच कृपेमुळे, कुणाच्या? संतांच्या कृपेमुळे. ज्ञानेश्वर
जाता सेना तेची फळ निज जाता सेना तेची फळ बीज ज्याचं सुन त्याची फळ झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून न्यूनतेचे पुरते अधिकते सरते करून घ्यावे जोते विमित असे करविली तैशी केली कटकट बोबडे का नीट देव जाणे चांगला असेल ते संतांचा आहे आणि मात्र जे चुकीचं असेल प्रखर असेल ते मात्र या प्रकृतीचा आहे त्याचा निश्चित विचार करावा जाता जाता हात जोडून एकच प्रार्थना करेल सगळ्यांना की बाबा मनुष्य जीवन आहे गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे एकच विनंती करेल जर जिवंत असताना तुळशीची माळा गळ्यात नसलेला माणूस मेला तर त्याला माणूस मेला म्हणता येत नाही म्हणून जिवंतपणे या देहावर तुळशी पत्र ठेवावं एवढं सांगतो आणि मात्र माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो या बापूजी जय हरी मंडळी बोला जय हरी आज बटा असले चहा पिणे म्हणून कोणीच जय हरी बोलत नाही जय हरी आजचा आपला आज अखंड हरिनाम सप्ताहाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सेवा गुरुवारी हे नाथबाबांनी या ठिकाणी वेळेत वेळ काढून आपल्या अनमोल असलेल्या वेळेचा आपल्यासाठी विनियोग केला खूप खूप धन्यवाद मानतो बाबांनी आपल्या या धर्मसभेला अशीच नियमित मात्र भेट द्यावी आणि आम्ही असलेल्या अज्ञान बालकांना मात्र परत परत परमात्म्याची जाणीव करून द्यावी अशी बाबांना विनीत प्रार्थना करतो आज आपल्या संप्रदायाचे एक महत्त्वपूर्ण असलेले घटक ज्यांनी जीवनामध्ये परमार्थ प्रेमाशिवाय दुसरं कुठलंही कार्य केलं नाही असे आमचे आत्मीय गुरुतुल्य असलेले श्रीमान ब्रह्मलीन हरिभक्त पारायण हा महारू किसन पाटील उर्फ आबाजी आमच्यातून त्यांनी देहयष्टी त्यागलेली आहे त्यांचं कार्य महान होतं आणि अशा महान कार्यरत असलेल्या महात्म्यांना आज आपल्याला सामूहिक श्रद्धांजली द्यायची आहे आपले अनमोल असलेले रत्न आपल्या संप्रदायाचे एक वारीस आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी
2 मिनिटं आपण सगळ्यांनी जागच्या जागी उभं राहायचं आहे आणि मौन स्वरूपाने आबाजींना श्रद्धांजली द्यायची आहे. हरि ओम. शांती शांती शांती. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.